दिल्लीतील जंतर मंतर या मैदानावरती विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ त्याचबरोबर राहुल गांधी यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुण्यातील राजभवन या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जाते। आपण पाहतो की काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यभरासह देशभरामध्ये होत आहे आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांवरती जंतर मंतर या ठिकाणी जो लाठीचार्ज झालेला होता, विद्यार्थ्यांनी संसद भवनावरती जो मोर्चा काढलेला होता त्यावेळेस विद्यार्थ्यांवरती तो लाठीचार्ज झाला। त्या निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे ते आंदोलन केलं जातंय। पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पुण्यातील राजभवन जे आहे त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळते। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी मागितला जातोय, कारण या प्रकरणामध्ये 22 विद्यार्थ्यांनी जे आहेत त्या आत्महत्या केल्या होत्या। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण थेटपणे शहराध्यक्षांची विचारूयात की नेमकं काय, विद्यार्थी अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतोय, तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही। तुम्ही आंदोलन मागच्या 2-2.5 महिन्यापासून मुंबईत, पुण्यात, दिल्लीत, देशातल्या सगळ्या शहरांमध्ये आंदोलन होत आहे। शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या काहींच्या पालकांनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला जाग आलेली नाहीये। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं हे नरेंद्र मोदी सरकारला का या ठिकाणी नाही का जमत नाही किंवा त्या ठिकाणी अवघड जात आहे, याचा खुलासा एकदा नरेंद्र मोदींनीच या देशाला करावा। या सगळ्या गोष्टीमध्ये कल्प्रिट मेन धर्मेंद्र प्रधानच आहेत आणि कालच्या 3 दिवसात तर नका या ठिकाणी ह्या सगळ्यांचा कल्प्रिटचा बादशाह कोण समोर आला असेल तर अमित शाह। या अमित शहानी आदेश देऊन ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या ठिकाणी जखमी केलंय, प्रचंड असा लाठीचार्ज केलाय, तो या देशातल्या कधीच नका म्हणजे मागच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीच दिसला नाही किंवा झाला नाही। दुर्दैवाने तरुणाईच्या मनावर स्वार होत ज्या नरेंद्र मोदींनी या देशाची सत्ता बळकावली, तेच आज या तरुणांना झोडपून काढतात, हे या देशाचं दुर्दैव आहे। आपण पाहतो की राहुल गांधी महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्राचे गडबड आहे इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये, कदाचित धर्मेंद्र प्रधानांनी काहीतरी चुकीच्या गोष्टी पार्टीसाठी केलेल्या आहेत। उद्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तर ते ह्या सगळ्या गोष्टीचा बिंग फोडू शकतात अशी भीती कदाचित, कारण की धर्मेंद्र प्रधानच हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे प्रमुख होते, त्याच्यामुळे ते उद्या त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर नाराज होऊन ते सगळं नका गुपित उघड करू नयेत असे कदाचित भीती नरेंद्र मोदी आणि अमित शहाना असेल, म्हणून या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाही असा आमचा आरोप आहे। ताई, काय सांगाल, आंदोलन करताय तुम्ही, राजीनामा होत नाहीये, काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका अतिशय तीव्र आता इथून पुढे होत जाणार आहे। आम्ही आज रस्त्यावर उतरलोय, आता गलीमध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी राजीनामा मागणार आहोत। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे। ताई, प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं, विरोधी पक्ष नेत्याला थेटपणे तुरुंगामध्ये टाकलं चाललेलं आहे। हे अतिशय दडपशाही आणि हुकुमशाहीची ही सुरुवात आहे आणि त्यांनी या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याशी असं वर्तन केले, त्यांच्या दृष्टीने तर सामान्य नागरिक म्हणजे अतिशय की झाडकी पत्ती अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे आणि त्यांनी सपोर्टसाठी, विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी राहुल गांधी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांना अमानुषपणाने अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात यावं हे अतिशय दुर्दैवी आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। ताई, ज्या तरुणाईंनी नरेंद्र मोदींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये 2014 मध्ये पाठिंबा दिलेला होता, त्यांचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, तिसऱ्यांदा सत्तेत आलेलं आहे, अनेक विद्यार्थिनींना मारहाण झाली असा आरोप युवकांनी केलेला आहे, केस सोडून कपडे फाडण्यात आले असा आरोप केलेला आहे। या तरुणांनी समोर आता या सरकारचा, केंद्र सरकारचा आणि आमच्या प्राईम मिनिस्टर साहेबांचा खरा चेहरा आता तरुणाईच्या समोर आलेला आहे, म्हणून माझं वारंवार तरुणाईला आवाहन आहे की तुम्ही अनफॉलो करा, आपल्या प्राईम मिनिस्टरला अनफॉलो करा, कारण त्यांचं सर्वात मोठं काय असेल तर अहंकार त्यांचा आता शिगेला पोचलेला आहे आणि तो अहंकार जर तुम्हाला तुडवायचा असेल तर पहिल्यांदा त्यांना अनफॉलो करा, कारण सगळं त्यांना त्यासाठी जे काही चाललेलं आहे ते सर्व प्रसिद्धीसाठी त्यांचं चाललेलं आहे। राजीनामा झालाच नाही म्हणजे नरेंद्र मोदी पाठीशी घालतायत, अनेक दिवसांपासून विद्यार्थी आत्महत्या करतायत, तरी सुद्धा जर पाठीशी घातलं तर काँग्रेस पक्षाची भूमिका कशी असते? त्यांना जर पाठीशी घातलं तर हे आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल। आम्ही गल्लीमध्ये जाऊन आणि स्टुडंट्स, आता आम्ही फक्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आहोत, पण स्टुडंट्स आणि सर्व संघटना आम्ही एकत्रित येऊन या सरकारला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय की पुण्यातील राजभवन या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे त्याचबरोबर तरुणांवर जो लाठीचार्ज झालेला होता, त्याचबरोबर राहुल गांधींना काल पोलिसांनी जे ताब्यात घेतलेलं होतं त्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील राजभवन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे ते आंदोलन केलं जातंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारनं घ्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
शब्दाचा पक्का, कामाचा माणूस. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पुणे शहर.